बच्चों को न्याय दो। नीट परीक्षा में जो धांधली हुई इसकी चौकसी होनी चाहिए। नीट परीक्षा में धांधली करने वालों को सजा होनी चाहिए। ये चौकसी होनी चाहिए। नीट परीक्षा के बच्चों को न्याय दो। नमस्कार, मी नरेश बोपचे सत्य को जाणून न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा भाजपा विरुद्ध किचड फेको आंदोलन। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार शुक्रवारी दिनांक 21 जून 2024 रोजी गोंदिया येथील प्रशासकीय इमारतच्या समोर जयस्तंभ चौक येथे भाजपाच्या मागील 10 वर्षांपासून राज्यातील औद्योगिक विकासाला कीड घातली आहे। स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही। या परीक्षा घेतल्या गेल्या तर पेपरफुटीला ग्रहण लागते। शेतकरी संकटात आहेत पण त्यांना मदत दिली जात नाही। नीट परीक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे। चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील बिघडलेले कायदे व सुव्यवस्था, श्रीमंताची पोरे गोरगरिबांना गाडीखाली चिरडून मारत आहेत, मुलांचे दिवसा डवड्या रस्त्यावर खून होत आहे, अशा मनमानी कारभाराच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आले। या प्रसंगी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप बनसोड यांची प्रतिक्रिया काय ते बघूया। हे आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या विरोधातलं आंदोलन आहे आणि महाराष्ट्र सरकारचे जे प्रतिनिधी आहेत, जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, हे सरकार चालवणारे लोक आहेत आणि म्हणून या लोकांना बोलून सुद्धा हे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही। नीटच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ त्याच्यावर हे सरकार बोलायला तयार नाही। या ठिकाणी धान खरेदी केंद्राच्या संदर्भात आम्ही अनेकदा बोललो, पण तेच केंद्र सुरुवात झाले नाही। शेतकऱ्यांनी धान हा 1700-1800 रुपयामध्ये विक्री केलेला आहे। आज एक क्विंटलवर 500 ते 400 रुपयापर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाले। ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, काही कायदे अशा पद्धतीचे बनवले की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामामध्ये परवडणार नाही, खताच्या किमती वाढवल्या। ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना वरच्या स्तरावर पार्टीच्या स्तरावर निवेदन दिलं, बोलण्यात आलं, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ते बोलण्यास तयार नाही। आणि म्हणून शेवटी आता हतबल झालेले जनता आहे, लोक परेशान झालेले आहेत आणि म्हणून आता या सरकारवर त्यांच्यावर चिखलफेक केल्याशिवाय हे आता पुढं लक्षात घेणार नाहीत, पुढं यांचं झोप उघडणार नाहीत आणि म्हणून आज हा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी चिखलफेक आंदोलन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। पालकमंत्र्यांनी पालकमंत्रीपद सोडलं, काय सांगाल? पालकमंत्र्यांनी का सोडले हे त्यांचा प्रश्न आहे, परंतु वर्तमानपत्रात बातमी वाचल्याच्या नंतर असं कळते की ते या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी सक्षम नाही, जिल्ह्याचे प्रश्न ते सोडवू शकत नाही, जिल्ह्याच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही, त्याच्यासाठी ते कुठेतरी कमकुवत पडलेत आणि म्हणून त्यांनी हा पद सोडलेला आहे। पण वागत आहेत। आज या राज्यामध्ये गरिबांवर चिरडण्याचा अधिकार अमीर लोकांच्या पोरांना लायसनच्या रूपाने RTO डिपार्टमेंटने दिलेला आहे का, हा प्रश्नचिन्ह आहे। या त्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी काही आर्थिक देवाणघेवाणीवरून राष्ट्रवादींच्या नेत्यासोबत भांडण झाल्यामुळे, आर्थिक देवाणघेवाणीवरून भांडण झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला। पालकमंत्र्यांनी मागच्या 4 महिन्यात तोंड दाखवलेलं नाही आहे। त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, विरोध दर्शवण्यासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे। बातमीकरता मुख्य संपादक राधाकिशन चुटेसह संपादक नरेश बोपचे। असाच बातमी व जाहिरातीकरता संपर्क करा 8698491486 वर। मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।